चंद्रपूरमधील काँग्रेसमधल्या वडेट्टीवार धानोरकर यांच्यामधल्या वादावर पडदा पडल्याचं बोललं जाते। स्वतः वडेट्टीवारांनी आमच्यामध्ये भांडण नाही असं म्हटलं। पक्षासाठी हात जोडायची वेळ आल्यास तेही करेन असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। दुसरीकडे धानोरकर वडेट्टीवार वादादरम्यान सपकाळांनी नागपुरात बैठक घेतल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। चंद्रपुरातील काँग्रेसमधल्या वडेट्टीवार धानोरकरांमधल्या वादावर आता पडदा पडल्याचं बोललं जातंय। काँग्रेस पक्षात वाद निर्माण झाल्याने चंद्रपुरात काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मला पक्षासाठी मवाळ भूमिका घ्यायची असेल आणि हात जोडायची वेळ पडली तरी घेईन असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। मतभेदाचं सोडून द्या, समजातून गैरसमजातून मतभेद होत असतात, अनेक पक्षामध्ये होत असतात। भारतीय जनता पक्षामध्ये उभी दरी पडली पण त्यावर कोणी बोलत नाही। मला पक्षासाठी मवाळ भूमिका घ्यायची असेल, हात जोडायचे असेल तर मी जोडेन। संवाद असतोच, काही भांडण थोडी आहे प्रॉपर्टीसाठी आणि पैशासाठी। त्यामुळे संवाद कुठे संपला तुटून जाईल असं थोडी असतं। आता असं समजायचं की चंद्रपूरचा वाद मिटला आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत। काँग्रेसचे जिंकून आलेले काही नगरसेवक वडेट्टीवारांसोबत असल्याचा आरोप करत धानोरकरांसोबत वाद झाला होता। त्यानंतर वडेट्टीवार आणि धानोरकरांमधला अंतर्गत वाद समोर आला होता। हर्षवर्धन सपकाळ आणि वडेट्टीवारांमध्ये नागपुरात बैठक झाली। या बैठकीत धानोरकरांशी फोनवरून संपर्क साधण्यात आला। वडेट्टीवार आणि धानोरकरांमधील वाद मिटल्यानंतर आता चंद्रपुरात काँग्रेसकडून महापौर बसवण्याची तयारी करण्यात येते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चंद्रपूरच्या महापालिकेत गटनेता प्रमुख ठरवणार सूत्रांची माहिती। काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या गटाला उपमहापौरपद मिळणार सूत्र। काँग्रेसच्या एका गटातील महापौर दुसऱ्या गटाला स्थायी समिती अध्यक्षपद मिळणार सूत्र। चंद्रपुरातील 2 गट येत्या 2 दिवसात निर्णय घेणार सूत्रांची माहिती। दरम्यान काँग्रेसमधील 2 गट एकमेकांसमोर आले असून निश्चितपणे भाजपचा महापौर होणार असल्याचा दावा किशोर जोरगेवारांनी केलाय। अजून माझी जी माहिती आहे की असा कोणताही तोडगा निघालेला नाही। त्यांचीच मानसिकता इच्छा नाही आहे की आता या ठिकाणी काँग्रेसचा महापौर बसावा। त्यामुळे हे म्हणता येणार नाही की काँग्रेसचाच या ठिकाणी महापौर होईल। काँग्रेसचा जर होणार नसेल तर नॅचरली हा भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी